नमस्कार रसिक श्रोते हो. माझा अभिमान सादर करते प्रदीप जोशी. आज सर्वजण मुलगी माझा अभिमान, मुलगा माझा अभिमान, जावई माझा अभिमान असे म्हणतात. खरं तर आपण बायको माझा अभिमान किंवा नवरा माझा अभिमान असे म्हटले पाहिजे. 9व्या मजल्यावरून उडी टाकायला सांगितल्यासारखे माझ्याकडे किंवा माझ्या लेखनाकडे असे एकटक काय बघता? मी तुम्हाला वास्तव सांगितले आहे. एक काळ असा होता की वृद्धापकाळात मुले आपले आधार होती. आज काळ बदलला. मुले आपल्यापासून दूर झाली. एकत्र राहणीमान विसरून आपण आम्ही दोघे या थाटात जीवन जगू लागलो. मुले मुली आपापला संसार थाटून त्यात रमू लागली. आपण कोणाला आधार मानायचा हेच आपणास कळेनासे झाले. आज सर्व वयोवृद्ध व्यक्तींची अवस्था द्विधा झाली आहे. मुले माझा अभिमान, मुलगी माझा अभिमान असे म्हणण्याचे दिवस आता राहिले नाहीत. उलट बायकोने नवरा माझा अभिमान आणि नवऱ्याने बायको माझा अभिमान असे म्हणावयास हवे. खरंच आपण ज्यावेळी स्वतःला ज्येष्ठ म्हणवतो त्यावेळी हेच दोघे एकमेकांचे आधार असतात. बघा ना, चला जेवायला, गोळ्या घेतल्या का, व्यायाम केला का, फिरून आला का असे प्रश्न विचारून आपल्या तब्येतीची काळजी दुसरं कोणीही घेत नाही हे आपण ध्यानात घेतलं पाहिजे. आपल्याला काय हवं काय नको याची सतत काळजी हे दोघेजण एकमेकांची घेत असतात. खरं आहे ना? दोघांचे चेहरे हसरे असतील तर जगण्यातली मजा काही वेगळीच असते, नाही का? आपण ज्येष्ठ झालो याची जाणीव देखील अशा वेळी राहत नाही. म्हणून म्हणावेसे वाटते की माझा अभिमान असं ज्या वेळेला म्हणावे वाटते त्यावेळेला बायको माझा अभिमान किंवा नवरा माझा अभिमान असंच म्हटलं पाहिजे. तरच जीवनाची अवीट गोडी कायमस्वरूपी राहू शकेल. नाहीतर मला सांगा, या दोघांना एक दुसऱ्याशिवाय कुणाचा आधार असतो? नसतोच. नातेवाईक, मित्र, समाजातल्या व्यक्ती या तात्पुरत्या तुमच्या सहवासात असतात, पण कायमस्वरूपी तुम्हाला आधार असतो तो या दोघांचाच. आणि म्हणून आपण एकमेकाशी सदैव कृतज्ञ राहिले पाहिजे असं मला तरी वाटतं. धन्यवाद.